प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील उमेदवारांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। या प्रभागातून या समाजसेविका प्रमिला गावित, रसिका पाटील, तृप्ती भोईर आणि महेंद्र पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हे चारही उमेदवार झंझावत असा प्रचार या परिसरामध्ये करत आहेत। या प्रभागाचे विशेष म्हणजे चारही उमेदवार हे मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे एक आगळा वेगळा उत्साह या ठिकाणी प्रचाराचा पाहायला मिळाला। प्रचारादरम्यान परिसरातील मतदारांच्या भेटीगाठी घेऊन आगामी काळात करण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती देत आहेत। उमेदवारांना मतदार राजाकडून देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून जंगी स्वागत देखील करण्यात येत आहे। जोरदार घोषणाबाजी करत या परिसरातून मशाल या चिन्हाची जनजागृती करत आगामी काळात येणाऱ्या मतदानाच्या दिवशी मशाल या चिन्हावरती मतदान करण्याचं आवाहन प्रचारादरम्यान मतदारांना करण्यात येत आहे। आज प्रचार भाईंदरपाडा, पानखंडा, टाकर्डा येथे जाऊन मतदारांशी संवाद साधण्यात आला। मोठ्या संख्येने शिवसैनिक देखील या प्रचारामध्ये सहभागी झाले होते। यावेळी उमेदवारांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले। यावेळी स्थानिक नागरिक तसेच विक्रेते यांच्याशी संवाद साधण्यात आला। नेमकं कशा प्रकारे परिसराचा विकास करण्यात येणार आहे या संदर्भातील माहिती उमेदवार माया पाटील यांनी दिली आहे। तसेच चारही उमेदवार स्थानिक असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे असं मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे। पहिल्यांदा सर्वांना जय महाराष्ट्र। आज आपण महाराष्ट्र धर्मासाठी इथे लढाई लढत आहोत। इथे आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच आपले आदरणीय मनसे नेते श्री राज ठाकरे साहेब हे एकत्र आलेत। ही लढाई आपल्याला जिंकायची आहे। त्या दृष्टीने आम्ही इथं मनसे असो, राष्ट्रवादी शरद पवार चंद्र असो आणि शिवसेना आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो, आम्ही सर्वांनी मिळून एकीने हा किल्ला लढवत आहोत आणि या लढाईमध्ये आम्हाला यश मिळेल याची आम्हाला शाश्वती आहे। ही लढाई आमची नसून ही सर्वसामान्य जनतेची आहे। आज तुमच्याकडे जी अगदीचे नगरसेवक होते त्यांनी 8 वर्षे तुमच्यासाठी काय कामं केली याचा तुम्ही लेखाजोखा बघा आणि या 5 वर्षामध्ये जर आम्हाला तुम्ही संधी दिली तर त्या 5 वर्षामध्ये आम्ही संधीचं सोनं कसं करतो ते तुम्हाला आम्ही आताच आश्वासन देतो का आम्ही आश्वासन नाही द्यायचं तर आम्ही प्रत्यक्ष कृती करणार, प्रत्यक्ष कामावर आम्ही हे करणार। आम्ही बिल्डर दाजीने किंवा या त्या व्यवहारामध्ये न पडता आम्ही शेतकऱ्यांसाठी लढणार, शेतकऱ्यांसाठी लढणार। जमिनीवर असो का त्यांच्या घरामध्ये असो आम्ही सर्व ठिकाणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार हे तुम्हाला मी आश्वस्त करतो। आणि सर्व जनतेचा, सर्व नागरिकांचा आम्हाला पाठिंबा जो भेटत आहे त्या दृष्टीने आम्ही आमचा विजय हा निश्चित आहे हे तुम्हाला सांगू इच्छितो। आमचे मार्गदर्शक श्री नरेश मंडरा साहेब जे कार्यसम्राट नगरसेवक होते, माजी उपमहापौर होते, यांनी आमच्यावर जो आशीर्वाद दिलेला आहे, आम्हाला जे अधिकृत उमेदवारी दिली आहे त्या संधीचा आम्हाला सोनं करायचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आमचा प्रसार व्यवस्थित चालू केलेला आहे। आम्हाला फक्त लोकांना एवढंच सांगायचं आहे, ही जी वज्रमूठ बांधलेली आहे शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार, ही वज्रमूठ जिंकेपर्यंत आम्ही सोडणार नाही आणि ह्या ठाणे महापालिकेवर आमचा भगवा नक्कीच फडकू। उमेदवार चांगले आहेत। एक म्हणजे रसिका पाटील जी आहे तिला मी खूप वर्षापासून ओळखते, गेली 15-20 वर्ष मी त्यांना ओळखते। त्यांच्या मिस्टरांनी भरपूर कामं केलेली आहेत, गेल्या काही वर्षापासून उपक्रम राबवलेले आहेत। त्यामुळे आम्हाला नक्कीच हे आहे की ही लोक कामं करणार आहेत व्यवस्थित। त्याच्यामुळे आम्हाला चांगलं की उमेदवार चांगले मिळालेले आहेत।